सवय नाही मला पाठीमागून बोलण्याची। 2 शब्द कडू बोलणार पण तोंडावर बोलणार। जय शिवराय, जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंग ॲटिट्यूड वाला स्टेटस क्रिएट करणार आहोत। त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची गरज आहे ज्याचं नाव आहे काइंड मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि भावांनो, जे काही मटेरियल व्हिडिओमध्ये यूज होईल ते सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावांना प्रॉब्लेम होतो, तुम्ही सिंपली आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। भावांनो, टेलिग्राम लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि जे काही मटेरियल व्हिडिओमध्ये यूज होतं ते पण मी इथं अपलोड करत असतो। तर भावांनो, तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा। आणि भावांनो, तुम्हाला काही एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असेल किंवा माझ्याशी बोलायचं असेल किंवा तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा डेमो व्हिडिओ सगळ्यात पहिलं बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करा। इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही मला फॉलो करा। काही क्वेश्चन असेल तर ते पण मला विचारू शकता। तर चला भावांनो, जराही वेळ नाही घालवता आजची व्हिडिओ आपण सुरू करूया। ओके, तर भावांनो, आपल्याला काइंड मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं जी 3 नंबरची साईट आहे 1.1 ही साईट सिलेक्ट आपल्याला करायची। साईट सिलेक्ट केल्याच्यानंतर वरती बघू शकता मीडियाचा ऑप्शन शो करत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं बॅकग्राऊंडवरती जाऊन आपल्याला एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा आहे। आणि इथनं तुम्हाला बॅकग्राऊंड हा जो आहे 20 सेकंदापर्यंत खेचून घ्यायचा आहे, कारण की आपला आजचा जो स्टेटस आहे 20 सेकंदाचा होणार आहे। बघू शकता 20 सेकंदाचं घेतलेली आहे आपण बॅकग्राऊंड 20 सेकंदाचं घेतल्याच्यानंतर आता करायचं काय आहे, लेअरवरती जायचं आहे। लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं जी पण PNG तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायची ती PNG तुम्हाला इथनं सिलेक्ट करून घ्यायची। तर तुम्ही कोणती पण PNG ॲड करू शकता जी तुम्हाला ॲड करायची आहे, ठीक आहे। तर PNG ॲड करून घ्या। तर PNG ॲड झालेली आहे। आता करायचं काय, कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन हिला सगळ्यात पहिले आपल्याला फुल टू स्क्रीन करायचं आहे। तर बघू शकता PNG फुल स्क्रीन झालेली आहे आणि हिला हिची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत खेचून न्यायची, ठीक आहे। आणि याच्या कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन असं तुम्ही खालीवरती करून घेऊ शकता तुमच्या PNGच्या हिशोबाने। बघू शकता, तर मी काही अशा प्रकारे ठेवत आहे। असं ठेवल्याच्या नंतर आता करायचं काय आहे, लेअरवरती जायचं आहे। लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक टेम्पलेट व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ आता आपल्याला इथनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। बघू शकता व्हिडिओ सिलेक्ट झालेला आहे। याला थोडंसं झूम करून घेऊया। या प्रकारे झूम केल्याच्यानंतर आता इथं क्रॉपिंगवरती यायचं आहे भावांनो, आणि याला थोडंसं बॉर्डर आहे ते बॉर्डर आपल्याला इथनं कट करायचं आहे। तर अशा प्रकारे बघू शकता, अशा प्रकारे क्रॉप झालेलं आहे। आता करायचं काय, याला असं फुल टू स्क्रीन करायचं आहे, थोडंसं वर घेऊया अशा प्रकारे। आणि इथं खाली आपल्याला ॲडजस्टमेंटवरती यायचं आहे आणि याचा कलर थोडासा हाय करायचा आहे भावांनो। बघू शकता अशा प्रकारे हाय करायचा, बॅक यायचं आहे आणि इथं ब्लेंडिंगचं ऑप्शन शो करता, याच्यावरती येऊन आपल्याला स्क्रीनवरती सोडायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे दिसेल। तर थोडंसं चेहऱ्यावरती येतं आहे, तर आपण करू काय, याला खाली करून घेऊया अशा PNGला थोडंसं वरती नेऊया, ठीक आहे अशा प्रकारे। आणि याला पण थोडंसं खाली करून घेऊया अशा प्रकारे, ठीक आहे। आता करायचं काय आहे, थोडंसं आपल्याला सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला PNG कट करायची आहे। तर मी थोडंसं सॉन्ग प्ले करतोय आता। तर बघू शकता जिथं 10 सेकंद होता राईट, तिथनं आपल्याला PNGला कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता 10 सेकंद होत आहे। इथं PNGवरती क्लिक करायचं आहे, कैचीच्या ऑप्शनवरती जाऊन 1 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। समोरचा पार्ट आपल्याला कट करायचा आहे। परत ऐकूया, थोडंसं बॅक यायचं आहे। तर इथं जसाही बेस वाजायला सुरुवात होतो इथं यायचं आहे आणि इथनं कैचीच्या ऑप्शनवरती जाऊन सगळ्यात शेवटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे 3 नंबरच्या। परत बॅक यायचं आहे आणि इथनं 2 नंबरच्या ॲनिमेशनवरती येऊन आपल्याला हा स्प्लिकर हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 नंबरच्या इमेजवरती यायचं आहे आणि याला सेंड टू बॅक करायचं आहे, कारण की हे पुढं आलेली आहे। परत 1 नंबरच्या ॲनिमेशनवरती यायचं इथं आणि इथनं आपल्याला एक ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे। तर आपण हे ॲनिमेशन लावून घेऊया आणि याची जी स्पीड आहे काही अशा प्रकारे राहून देऊया, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय, आता व्हिडिओचे 1 नंबर यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जाऊन याच्यावर आता आपल्याला एक बॉर्डर PNG ॲड करायची। तर मी सिम्पली बॉर्डर PNG ॲड करीत आहे। बॉर्डर PNG सिलेक्ट करून घेऊया
बॉर्डर पीएनजी सिलेक्ट केलेली आहे. कैचीच्या साईडच्या ऑप्शन जाऊन फुल स्क्रीन करायची, हिची लेन्थ शेवटपर्यंत खेचून न्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो आहे तो लोगो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मी इथनं माझा इंस्टाग्रामचा लोगो सिलेक्ट करून घेतो आहे. तर बघू शकता लोगो सिलेक्ट केल्याच्यानंतर याला असं काही छोटं करायचं आहे आणि इथं वरती ॲड करून घ्यायचं. इथं बघू शकता अशा प्रकारे ॲड केल्याच्यानंतर याची लेंथ पण शेवटपर्यंत खेचून न्यायची. त्यानंतर करायचं काय भावांनो, आता आपल्याला लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला एक व्हिडिओ याच्यामध्ये ॲड करायचा आहे. ठीक आहे, तर सिम्पली मी तो व्हिडिओ आता ॲड करीत आहे भावांनो. तर बघू शकता अशा प्रकारे मी तो व्हिडिओ सिलेक्ट करीत आहे. आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भावांनो, कारण की आपल्या चॅनलवरती अशीच ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधूनच शिकवली जाते. तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भावांनो. आणि तुम्ही अजून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जे पण काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज झालेलं आहे ते सगळं मी तिथं अपलोड करेल. तर व्हिडिओ सिलेक्ट झालेला आहे भावांनो, बघू शकता हा व्हिडिओ. कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं, बॅक यायचं आहे आणि तर ब्लेंडिंगवरती येऊन स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर परत लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि आणखीन एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तर मी तो व्हिडिओ सिलेक्ट करीत आहे भावांनो. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा भावांनो. तर हा व्हिडिओ मी सिलेक्ट केलेला आहे, बघू शकता. याचा समोरील थोडा पार्ट असा कट करायचा आहे, पुढं खेचून न्यायचं आहे. कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती आपल्याला फुल टू स्क्रीन करायचं आहे जाऊन आणि तर आपल्याला इथं ॲडजस्टमेंटवरती येऊन हा अशा प्रकारे हाय करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि तर ब्लेंडिंगवरती येऊन स्क्रीनवरती सोडायचं आहे. तर भावांनो आता तुमचा व्हिडिओ बनवून पूर्णपणे रेडी झालेला आहे. आता आपण याचा जो समोरील पार्ट आहे तो कट करून घेऊया. ठीक आहे, जो बेकारचा पार्ट आहे अशा प्रकारे बघू शकता. इथनं कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन हा सगळा पार्ट जे आहे आपला कट करून घेऊया. ठीक आहे, अशा प्रकारे. तर बघू शकता सगळं काही कट झालेलं आहे. मी आता तुम्हाला एकदा प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनून रेडी झालेला आहे. सवय नाही मला पाठीमागून बोलण्याची, 2 शब्द कडू बोलणार पण तोंडावर बोलणार. तर भावांनो बघू शकता खूप मस्त आपला ॲटिट्यूड बॉय टेटस बनवून रेडी झालेला. आता करायचं काय, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि याला फुल एच डीमध्ये इथनं तुम्हाला ज्या साईजमध्ये सिलेक्ट करायचा सेव्ह करायचं असेल तुम्ही इथं खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून याला सेव्ह करून घेऊ शकता. तर भावांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग शिकवली जाते. आणि भावांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जाऊन जॉईन करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.